यच्चराची जी पद्धत आहे की कसा क्रॅश कोर्सेस जे आहेत ते चांगले नाही आहेत. आणि जसा खजानने लिहिलं आहे लागदील तोरा व्याधिरा, जसं आपण ट्रेडिशनली शिकतो की तोरामध्ये जेव्हा शिकायला येते माणूस त्याला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्याला त्याच्यामध्ये तो जास्त डेंजरस असू शकते, कम्प्लीट नाही असू शकते. आणि आपण बघू इकडं का म्हणजे आपण डिस्कशन चालू केला होता आणि मागच्या पुस्तकमध्ये बघितला होता की मागच्या वेळेला बघितला होता मागच्या पसूकमध्ये बघितला होता की हवा जी होती ती भक्कम होती, ती खंबीर होती त्या फळाच्या न खाण्यामध्ये. आणि फायनली या पसूकमध्ये आपण बघू की तिने खाल्ला इन दी एंड. तर आपण बघू की काय काय फॅक्टर होतं, काय काय त्याचा कॉज होता की ती बेमेत तिकडं नखाश म्हणजे त्या सापाच्या जाळ्यामध्ये अडकली आणि फायनली तिच्या हातातनं पाप झाला. तिने तो फळ खाल्ला. ए, मागच्या आपण प्रश्न बघायला चालू केले होते आणि आपण थोडंसं चालू केला होता आणि आज आपण बघू थोडंसं रिवाइज करू आणि मग आपण आज त्याचा एंड करू या रिव्हिजनचा. आणि तिकडं जो पॉइंट मी चालू केला तो आपण बघू की जेव्हा आपण शिकतो तेव्हा आपण बघतो की नाही की आपण त्याला कमी करतो, मी चुमचाम करतो त्याला त्याला कमीत कमी याच्यामध्ये त्याला संपवायचा प्रयत्न करतो. याला त्याला आपण उघडतो आणि वाढवतो आणि त्याच्यामध्ये जास्ती समजवायचा प्रयत्न करतो. का? कारण की त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे की अगदी तोहा वेदा अधिरा म्हणजे तोहाची जी व्हॅल्यू आहे ती जेव्हा आपण तिला जास्ती उघडतो तेव्हा ती दिसते. आणि जर कमीत कमी केला काय मुतार असो रे ते माणूस पण तेवढाच त्याच्यामध्ये राहते, तेवढ्याच त्याच्या स्टाईलमध्ये राहते. ए, तेवढ्याच तेवढ्याच स्टँडर्डमध्ये राहते आणि जास्त डेंजर पण होऊ शकते. जसं आपण बघू आज लास्ट एक्झाम याच्या तिरुचीमध्ये. तर आपण चालू करू पहिल्यापासून बघितला होता ओमनाम आपण ऑलरेडी बघितला होता. पण आपण परत क्वेश्चन्स बघू रिवाइज साठी आणि मग त्याचे उत्तर आपण आज प्रयत्न करू बघायला. बोलतात तिकडं हाईम तगय आयशा की तोफ, तगय आयशा की तोफ हा एच माखाल म्हणजे इकडं तो फ्रूट जो आहे तो आहे तो चांगला आहे खायला. म्हणजे त्यांनी बघितला की तो फ्रूट चांगला आहे खायला. וכי תאווה הוא לעיניים ונחמד העץ להשכיל ותיקק מפריו, म्हणजे तिने बघितला की तो נחמד העץ להשכיल, तो इंटेलिजंट करते ותיקק מפריו ותאכל ותיתן גם לאישה עמה ויאכל. आणि मग तिने तो फ्रूट खाल्ला. तिने पहिले बघितला की तो चांगला आहे दिसायला आणि तिने बघितला की त्याच्यामध्ये इंटेलिजन्स पण येते आणि आणि तिने घेतला तो फ्रूट आणि तिने तो खाल्ला. तर आपण बघू काय बोलतो तोरा काय पहिले इकडे प्रश्न विचारतील जे आपण बघितले होते मागच्या वेळेला. ते बोलतात इकडे कसे एक युचदाक להכיר הרגשת המאכל על ידי הראיה. पहिला प्रश्न की कसा काय करेक्ट आहे खाणं. तो बघते आणि मग तो खाते म्हणजे त्याला चांगला दिसला म्हणून तो खाते. अरे पण पहिले तू बोलला की त्याच्यामध्ये डेथ आहे मे बी. तर पहिला प्रश्न होत कसे लामा इकदीम अर्गशात पे अर्गशात आईन, म्हणजे जेव्हा इकडे बघितला इकडं तिरे म्हणजे पहिले बघते आणि मग जे अर्गशा म्हणजे तुझं फिलिंग जे आहे दिसायची त्याच्यामध्ये पण फिलिंग आहे. तावा उल्या नाईन निखमाद आहेच लास्क म्हणजे पहिले पण जे फिलिंग जी आणली ती आणली फिलिंग तावा उल्या नाही म्हणजे फिलिंग आणली पहिले डोळ्याची आणि नंतर आणली तोंडाची पाण्यामध्ये. הלא עין תרגיש ברירות קודם שתבחין חוש התואם, ואם כן קודם שאכלה कदम यदियात तावा לעיניים. म्हणजे तावा जो आहे तो डिझायर जो आहे, तावाचा अर्थ आहे डिझायर ना पण काय डिझायर, तावाचा अर्थ आहे डिझायर. त्या तावाच्या मध्ये तो डोळ्याला कसा काय आला म्हणजे डोळ्यामध्ये तो डिझायर आहे. ומן הראוי להקדים לומר כי תאווה
लोमार तावाला येणार म्हणजे असा बोलू शकतो का आपण की तावा उला येणार तो डिझायर आहे डोळ्यांना, डिझायर आहे खायला. ओद ओद मिनाईन यदा यशनो बेहस्केल आणि कुठून तिला दिसला की त्याच्यामध्ये विजडम आहे, त्याच्यामध्ये इंटेलिजन्स आहे. कुठून तिला दिसला? ואם על הצדקת דברי נחש, הוא אומר, לא היה לו לומר ותראה האישה, על דבר שלא ראתה. म्हणजे इकडे लिहितात, חवाच्या बद्दल लिहिलाय, דברי נחש, הוא אומר, לא היה לו לומר ותראה האישה, על דבר שלא ראתה. म्हणजे तिने पहिले बघितला, म्हणजे तिकडे तिने लिहिलं म्हणजे पहिले तिने नाही बघितला होता. इकडं या स्टेजला म्हणजे बोलतोय आपण जसं काही रिव्हील केला, की खवानी इकडं या स्टेजला बघितला. त्याच्या पहिले तिने नाही बघितला होता ऑलरेडी. नाहीच बघितला होता. बोलतात अजून ועל דבר שלא ראתה, ועוד למה העריך לומר בתיבות נותרות, आणि दोन इकडे वर्ड जे आहेत ते एक्स्ट्रा वर्ड जसे काय दिसतात, תיבת הוא ותיבת העץ. תיבת הוא, תאווה הוא לעיניים, ונחמד העץ, म्हणजे इकडं अरे कशाच्या बद्दल डिस्कशन चालू आहे? העץ दात טוב ורע, כן? त्या ट्रीच्या बद्दल डिस्कशन चालू आहे. तर का इकडं लिहायला पाहिजे हू म्हणजे दॅट आणि ट्री, हे शब्द जसे काय एक्स्ट्रा शब्द आहेत, त्याचा काय अर्थ नाही. जरी नाही लिहिला तरी आपल्याला समजलं असता की तरे तो लिहिला आहे ह्याच्याबद्दल, तो लिहिला आहे ट्रीच्या बद्दल. तर बघू आपण इकडे काय लिहितात. ועוד למה אמר תיבת העץ בחלוקת ג' ולא בחלוקת שלישי. म्हणजे थर्ड पार्ट मध्ये काय नाही लिहिला, याला फक्त सेकंड पार्ट मध्ये लिहिला. थर्ड पार्ट मध्ये नाही, ותיקח מפריו ותאכל ותיתן לאישה עמה ואוכל. पहिल्या पार्ट मध्ये ותראה האישה כי טוב העץ למאכל. सेकंड पार्ट मध्ये וכי תאווה הוא לעיניים ונחמד העץ להשכיל. वातिका थर्ड पार्ट मध्ये तिकडे लिहिला आहे, एच बद्दल नाही लिहिलंय. तर हे तीन प्रश्न आहेत, आपण हे बघू काय बोलतात. काय बोलतात, אכן הכתוב יגיד אופן מצודתה. म्हणजे जसा लिहिला या पसूकमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला दिसल की तिचा ट्रॅप कुठं झाली, ती कुठं ट्रॅप मध्ये आली ती शेलिशा. ואיך נתרצית לשמוע למסית, म्हणजे कुठं ती पडली, कुठं ती अडकली आणि काय तिचे फॉल्ट की ज्याच्यामध्ये तिने नाखाशला ऐकला, तिने त्या सर्पाला ऐकला. बोलतात והנה תמצא בסדר דבריה הראשונים אל הנחש דקדקה לומר מפרי עץ אשר בתוך הגן. म्हणजे जेव्हा आपण पहिला पसूक बघितला כן दालेत मध्ये, אפילו לפני, אפילו בית ג' मध्ये, ומפרי עץ אשר בתוך הגן. आपण मागच्या वेळेला जेव्हा बघितलं होतं तेव्हा तो बेत पासून चालू होता आणि तो आपण बघितला हे पर्यंत. इथे लिहिलं ותאמר האישה אל הנחש מפרי עץ הגן נאכל. म्हणजे आम्ही फ्रुट्स कुठले खाऊ? बाकीच्या ट्रीज मधले. מפרי עץ אשר בתוך הגן אמר אלוהים לא תאכלו ממנו ולא תיגעו בין תמותו. म्हणजे इकडे लिहिलं आहे מפרי, परत इकडे लिहिलंय प्री. बघा ओळख खैम किती बारकाईने पसूक शिकतात. प्रत्येक वेळेला इकडे लिहिलाय प्री. אל הנחש מפרי עץ הגן נאכל, מפרי עץ אשר בתוך הגן וכולי. ויאמר הנחש, כן, אם עכשיו אנחנו בגיתלה אותה, נחש לא תמות, לא מות תמותון וכולי, וכי יודע אלוקים וכולי. עכשיו आपण इकडे आलो. בסדר? इकडं ओरख आहे म्हणतात, आपल्याला बोलतात की כן הכתוב יגיד האופן מצודתה, की जसा पसूक मध्ये तिकडेच आपल्याला ट्रॅप पण दिसेल. बोलतात एक नीत रचित לשמוע למסית, कशी ती पडली ट्रॅप मध्ये. והנה תמצא בסדר דבריה הראשונים על הנחש דקדקה לומר מפרי עץ הגן, מפרי עץ אשר בתוך הגן. פרי, פרוט, כן? הרי זה מגד את דעתה וידיעתה כי לא נאסר לה אלא הפרי עצמו. म्हणजे तिला जे समजला, तिला अर्थ समजला की फ्री फ्रूट जो आहे तो तिला खायला अलाउड नाहीये. אבל העץ של אילן וענפיו עליו לא נאסרו. म्हणजे ציווי जी होती, जी खावाला समजली,
ती हवाला समजली की हा जो इसूर होता तो होता इसूर प्री खायचा, नाही की त्याच्या बार्क्स आणि त्याचा गेजा म्हणजे त्याचा तो बार्क आणि त्याचे जे ब्रांचेस होते ते खायला तिला नाही समजला की त्याच्यामध्ये पण इसूर आहे. וסברה זו נוכל לומר בה שנולדה לה מאחד השני דברים. म्हणजे आता हा का तिला समजला असा? दोन गोष्टींमुळे होऊ शकते की तिला असा वाटला, समजला. או שהאדם בצבתו ציווה לה בנוסח זה. होऊ शकते की आदाम הראשוני जेव्हा तिला सांगितलं मिtzवा आहे फळाचा एच עץ הדת טוב ורע त्याच्यामधनं खायचा इसूर आहे. मे बी आदामनी सांगितला. בנוסח זה, או שהגם שאמר סתם עץ הדת וכולי, חשבה בדעתה, כי לא יצב הקל אלא על הפרי, כי עץ אין בו ממש, ולא तवो עליו מצווה. म्हणजे जेव्हा तुला खायचा हे आहे, खायचा जेव्हा मिtzवा आहे, तो मिtzवा कशावरती आहे? तो मिtzवा आहे खायच्या फ्रूट वरती. कोण बोलेल की तुम्ही फांद्या खाऊ नका, हे खाऊ नका? मे बी म्हणजे जसं ओराखाई मांडतात पहिल्यांदा बोलतात, होऊ शकतात 2 रिझन, की तिने स्वतःला का शिकवलं असं, स्वतःने का ती बोलली, की याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. ओ ए आदम हरीशोने तिला सांगितलं, की नको खाऊ म्हणजे फ्रूट नको खाऊ. ओ तिला जेव्हा मिtzवा सांगितलं, की त्यातनं खायला अलाउड नाहीये त्या ट्रीमधनं. जर मी तुम्हाला बोललो मँगोच्या ट्रीमधनं तुम्हाला खायला अलाउड नाहीये. कारण सिंपल माणूस जो हे नाही करणार, एवढं लक्ष देणार नाही. तो काय बोलेल मँगोच्या ट्रीमधनं खायला अलाउड नाही म्हणजे काय खायला अलाउड नाहीये? मँगो खायला अलाउड नाहीये. तुम्हाला सांगायला पाहिजे, की त्याचे ब्रांचेस नका खाऊ, त्याचा बार्क नका खाऊ, त्याचे रूट्स नका खाऊ. ऑब्व्हियसली जर कोण बोलते फ्रूटच्या ट्रीमधनं फ्रूट त्यात नको खाऊ, बोलते की तिकडे येते शिकायला, की फ्रूट नको खाऊ. בסברה זו נוכל לומר בה שנולדה לה משני דברים, או שאדם ציווה לה בנוסח זה, או אדם ראשון सांगितला, או שהגם שאמר סתם עץ הדת, חשבה בדעתה כי לא יצא האל אלא על הפרי, כי עץ אין בו ממש, झाडामध्ये काय आहे त्याच्यामध्ये, ולא תבוא על המצווה, त्यामध्ये कोण מצווה सांगणारच नाही. וכבר כבר הקדמנו במאמר קדמוננו בבראשית רבה, תקרא דילה כי כל עצי הגן לא היה טעם העץ זולת עץ הדת שהיה טעם עצו וטעם פריו שווה. बोलतात जसा मिद्राशमध्ये लिहिलाय की फक्त याचा दात जो होता त्याच्यामध्ये त्याचा जो फ्रूट आणि त्याचा जो बार्क होता त्याची टेस्ट जी होती ती सेम होती. फक्त याचा गांची याचा याचा दातची. बाकी जे ट्री होते त्यांचे फ्रुट्स आणि त्यांचे बार्क जे होते वेगळे होते. आणि जसं आपण बोललो की आज आपण बघितलं ऑलरेडी की ही जी गोष्ट होती ती नी एक्स्ट्रा चितकूतमुळे ती केली होती आणि त्यामुळे तिला पण तिकडं शिक्षा मिळेल फायनली, जी आपण बघू थोड्या वेळाने. बोलतात की त्याचा जो ट्री होता त्याच्यामध्ये लिहिला आहे בעת זולת עץ הדת שהיה טעם עצמו וטעם פריו שווה. וכאן מודיענו הכתוב כי בדבר המסית לחווה בחנה חווה ושלחה ידה ואכלה מהעץ. बोलतात जेव्हा त्या नखाशने तिला फसवला, त्यांनी तिला कसा फसवला? बोलतात וכאן מודיענו הכתוב כי בדבר המסית לחווה בחנה חווה ושלחה ידה ואכלה מן העץ. तर तिने झाडाची फांदी खाल्ली, झाडाचा बार्क खाल्ला. जी गोष्ट आहे ती फ्रूट नाही खाल्ला तिने. तिने पहिले खाताना खाल्ला त्याचा बार्क. बोलतात וכן מן העץ ולא מהפרי, פרוט नाही खाल्ला. לא חושבת שאין איסור בדבר לאחד משני הטעמים שכתבנו. म्हणजे हा जो इसूर जो आहे तो तिला वरती जसं आपण सांगितलं त्याच्यामुळे तिला वाटला की त्याच्यामध्ये इसूर नाही. ולא חשבה לנגיעה כי לא נאסרה הנגיעה אלא מפרי עצמו ולא מאילן. म्हणजे जसं आपण वरती बोललो की अरे כן आपण तो मसखत योमामधनं आणला होता की अरे टच मध्ये पण तो जसं काय ऑब्झॉर्ब करते तर तिकडं पण कुठं इसूर होईल तर ते फ्रूट मध्ये, नाही की बार्क मध्ये. आणि बार्क मध्ये टच करायला अलाउड आहे का? कारण की बार्क जो असूर नाहीये खायला तर तो टच करायला पण अलाउड आहे.
ולא חששה לנגיעה, כי לא נאסרה מהנגיעה אלא מפרי עצמו ולא באילן. או אפשר ששללה בדעתה איסור נגיעה לפי דבריה זיכרונם לברכה בראשית רבה, שאמרו שדחפה ונגעה ולא मeta. म्हणजे होऊ शकते की त्यांनी तिला ढकललं त्या झाडावरती त्या नखाशनी आणि बघितलं बोलते नाही मेली, तर टच झाला नाही मेली. तर त्याच्यामध्ये तिला समजला की अरे प्लांटला हात लावल्याने मृत्यू होत नाही, त्यामुळे तिचं खाल्ल्याने पण मृत्यू होणार नाही. का? कारण की जर त्या टच मध्ये जर मी बोलतो की त्याच्यामध्ये जसं काय ड्रिंक केल्यासारखं आहे, त्यामुळे योम किपुरीमला आपण बोलतो की पाण्यामध्ये हात नाही घालत, हे नाही घालत, ते नाही घालत, की तो ऑब्झॉर्ब करते, तो जसं काय पिते. जसं शेमेन तेल लावलं स्किनला, तसं काय त्याचा इसूर जो आहे, तसं लिहिलं गमारामध्ये की स्किनला तेल लावण्याचा इसूर जसा आहे, तेल, क्रीम, व्हॉटएव्हर, जसं काय तो पाणी पिण्यासारखा इसूर आहे. तर बोलतात म्हणजे जर ती पाणी जर पिल्ला एका टच मध्ये, तर ती मारायला पाहिजे होती आणि ती नाही मेली. म्हणजे हा इसूर जो आहे तो फक्त फ्रूट मध्ये आहे आणि नाही तो बार्क मध्ये आहे. והחליט האיסור הנגיעה כיוון שלא בא בפירוש בדברי השם. बोलतात त्यामुळे हाशेमचं ना, हाशेमने जे सांगितला होता त्याच्यामध्ये तिला क्लिअर नव्हता आणि त्यामुळे तिने टच जो होता बार्कला खायचा जो होता एचचा, बार्क ट्रीचा फांद्या, त्याच्यामध्ये तिने इसूर नाही पकडला. ותראה האישה כי טוב. פירוש. פירוש म्हणजे पहिला जो पार्ट आहे, ותראה האישה כי טוב העץ. म्हणजे इकडं फ्रूटच्या बद्दल नाही डिस्कशन चालू आहे, इकडे डिस्कशन चालू आहे त्या बार्क बद्दल, त्या झाडाबद्दल. פירוש גוף האילן וענפיו ראתה בהם מידה משונה מכל אילני השדה. म्हणजे तिने काय बघितलं की ह्या ट्री मध्ये, या झाडामध्ये, या झाडामध्ये यांची जी ओफी आहे, याची जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे ती दुसऱ्या झाडांपेक्षा वेगळी आहे. आणि काय वेगळं याच्यामध्ये बोलतात, लिओच्या טעמה שינוי מעץ, שנתנה דעתה להסתכל במראה הפרי, מה שלא הסתכלה מקודם. बोलतात तिने बार्क चा खाल्ल्यावर ते लिओच्या तामा शिनूई बाहेच, म्हणजे ट्री आणि फ्रूटचा टेस्ट जो आहे तो डिफरंट असल्यामुळे नतना जाता लिस्तकेल बे मगय तपरी, आणि त्यामुळे तिने आत्ता पहिल्यांदा त्या फ्रूट कडे बघितला. आणि पहिले तिने बघितला पण नव्हता, कारण की त्याच्यामध्ये तिला त्या ट्री मध्ये तिने इंटरेस्ट घेतला, पण फ्रूट मध्ये तिने इंटरेस्ट नाही घेतला, कारण की तिकडं इसूर होता. ונתנה דעתה להסתכל במראית הפרי מה שלא הסתכלה מקודם, וכאשר החליטה בדעתה אכילתו, כאשר תראה השינוי נתנה דעתה ותראה הפרי, כי תאווה הוא לעיניים, והוא שדקדק כתוב באומרו כי תאווה הוא לעיניים. बोलतात तिकडे तिने बघितला आणि मग तिला दिसला, काशे राहता शिनूई, म्हणजे तिकडे बघितला की फ्रूट आणि ट्री त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सगळा डिफरन्स आहे. इकडं इकडं ट्री मध्ये पण चांगला आहे खायला. तिरे आयशा की तो वाच, पहिले लिहिलंय फक्त ट्री बद्दल, जसं ट्रान्सलेशन मध्ये लिहिलंय when the woman saw the tree was good for eating. चैन पहिल्या पार्ट मध्ये तिकडे लिहिलंय ट्री वॉज इट गुड फॉर इटिंग, तसं दिलंय कसे इखलिता बेदाता अखिला, तो म्हणजे जेव्हा तिने विचार केला की त्याच्यामध्ये तिने खायला पाहिजे, तेव्हा नतना दाता तिने बघितला प्रीकडे, वे राहता प्री किताबा उलाय नाही. मग तेव्हा तिने पहिल्यांदा बघितला, तेव्हा तिला दिसला की तो डिझायरेबल आहे डोळ्यामध्ये पण. दिगदेक लोमार तैवात ऊ खोजेर आला प्री, म्हणजे तिने झाडाकडे खेन बघितलं होतं, प्रीकडे पहिल्यांदा बघितलं होतं फ्रूटकडे. आणि तेव्हा तेव्हा तिच्यामुळे इकडं, त्यामुळे तिकडे तिला स्ट्रेस करायसाठी की तिने त्या फ्रूटकडे बघितलं, तिकडे तो एक्स्ट्रा शब्द आणला हू, कारण की विदाऊट तो शब्द आपल्याला म्हणजे समजला नसता की तो आता तिने त्या फ्रूटकडे बघितला. कारण की आपल्याला जेव्हा बघत होतो पशुकडे, तेव्हा आपल्याला पण वाटत होतं की फ्रूटच्या बद्दल डिस्कशन चालू आहे. बोलते इकडे नाही, ओराखाईम बोलतात नाही, तिने पहिल्यांदा त्या फ्रूटकडे बघितला आणि त्या फ्रूट मध्ये लिहिलंय की तावा हू ले एनाय. दिगदेग लोमार तेव्हा हू खोजर आला पै, म्हणजे तो जाते परत प्रीला, שאם חוזר אל העץ, הרי לא היה צריך לומר הוא, אלא की तावा ला येणाय. म्हणजे जर एचच्या बद्दल बोलला असतं त्याला, ती एच बद्दल ढकलला होता ऑलरेडी, तिच्या तिने टच केला होता.
तर त्याच्याबद्दल ते बोलायची गरज नव्हती. त्यामुळे इकडं ते एक्स्ट्रा ऍड करतात वर्ड आणि बोलतात हू. बोलतात ומובן שחוזר אל העץ כמו שדקדקנו למעלה. וכאשר הודיע הפגנת השכלה אמר ונחמד העץ להשכיל. דקדק לומר העץ. म्हणजे सेकंड पार्ट मध्ये जिकडे लिहिलंय की तो विजडम त्याच्यामध्ये येते, तर बोलते की तिकडे लिहिलंय וכאשר הודיע הבחנה השכלה אמר נחמד העץ להשכיल. म्हणजे जिकडे लिहिलंय की तो ट्री जो आहे तो इंटेलिजन्स देते, तो विजडम देते. दिगदेक लोमार हा एच म्हणजे तिकडे लिहिलाय हा एच. एच मध्ये त्याच्यामध्ये त्यांनी दिगदेक केला. लियोत किल्लो היה בו מאמר הסמוך, כי מאמר הסמוך מדבר בפרי, ולא נאמר בו אלא הבחנה הניחתת בלא טעימה. म्हणजे जेव्हा तिने फ्रूटकडे बघितला तेव्हा तिने फक्त बघितला. त्याच्यामध्ये इटिंगचं डिस्कशन नाही केला. पहिले तिने डिस्कशन केला की मामा समूह जो गोष्ट सगळ्यात जवळ आहे ती येते फ्रूटच्या बद्दल. निखमादा एच लास्किल म्हणजे त्याच्यानंतर जेव्हा एच लिहिलाय, हू जो लिहिलाय तो एनाईमला लिहिलाय, निखमाद जो लिहिलाय तो लिहिलाय एचला लॅस्किल. म्हणजे एच होते लॅस्किल मध्ये. म्हणजे तो डिस्कशन जो तिने डिसायजन घेतला होता तो घेतला होता त्या बार्कच्या बद्दल, त्या ट्रीच्या बद्दल, त्या फांद्यांच्या बद्दल, की तो ती खाणार आहे करून. आणि त्याच्यामध्ये तिने बघितला की तो विजडम देणारा ट्री दिसते. וחלוקה זו של ההשכלה אינה נבחנת בחוש הראייה אלא באמצעות אכילה. म्हणजे हा विजडम जो आहे ती बघून नाही समजते. तो माणूस हुशार आहे का वाईज आहे काय बघून नाही समजते. बोलते त्याला टेस्ट करायला पाहिजे, त्याला टेस्ट करायला पाहिजे. आणि तो तिला दिसला फक्त तिने खाल्ल्यानंतर. म्हणजे तिने या स्टेजला ऑलरेडी बघा, म्हणजे हा जो पसूक जो लिहिलेला आहे ना त्याच्यामध्ये इव्हेंट्स फॉलो झाले. आपण बघू ओरा काय मांडतील, पण याच्यामध्ये इव्हेंट्स झाल्या. इकडनं तिने पहिल्यांदा तिला तिला ढकलले गेला, तिने टच केला त्या झाडाला टच केल्यानंतर पहिल्यांदा तिने ट्रीकडे बघितला, मग ते फ्रूटकडे बघितला. फ्रूटकडे बघितल्यानंतर तिने तो बार खाल्ला आणि बार खाल्ल्यानंतर वातिका केतपरी वातिकापरी म्हणजे तो बार खाल्ल्यानंतर तिने मग तो फ्रूट पण घेतला आणि मग नंतर तिने तो तिच्या नवऱ्याला पण दिला. पण हे जे आहे ते इव्हेंट्स आहेत आणि पसूक मध्ये सिम्पल दिसते. पोरा काय मानतील आपल्याला हा एक्सप्लेनेशन. आणि पण तसंच सेम झालंय. पहिले ट्री आणि डिलाइट टू द आईज इकडे वर्ड त्यांनी नाही टाकला. डिलाइट मध्ये तो आहे हू. हू तो ट्रान्सलेट मध्ये पण तो मिसिंग झाला, कारण की जसं काय दाखवते की फक्त फ्रूटच्या बद्दल चालू आहे. पोरं काय म्हणतात नाही तिकडे शब्द लिहिलाय हू, तो जाते फ्रूटला आणि त्यानंतर परत येते निखमाद आहेच लास्किल, तो येते परत त्या ट्री कडे. आणि तो ट्री फक्त बघून नाही तुम्ही सांगू शकत की तो वाईस बनवते, त्याला तो खायला पाहिजे. या स्टेजला तिने ऑलरेडी खाल्ला होता. וחלוקה זו של ההשכלה, म्हणजे ही जो विजडमचा जो पार्ट आहे אינה נבחנת, त्याच्यावर टेस्ट नाही होऊ शकत. TEST टेस्ट नाही होऊ शकत. בחוש הראייה म्हणजे तो बघून, אלא באמצעות אכילה. टेस्ट केल्यावर TAST मध्ये באמצעות टेस्ट. לזה דקדק הכתוב לומר נחמד העץ. פירוש שאכלה. म्हणजे या स्टेजला तिने तो झाड ऑलरेडी खाल्ला होता झाडामधनं. פירוש שאכלה להשכיל ושהרגישה בו השכלה. आणि झाड खाल्ल्यावरती तिला ऑलरेडी समजायला लागला की याच्यामध्ये मला समजायला लागते, मला चांगला वाईट मला सगळ्या गोष्टी समजायला लागल्या तिकडं दिसते. त्यामुळे तिने लिहिला की निखमाद आहेच लास्किल लास्किल. आणि मग नंतर काय झालं ובזה נתעמתו בעיניה דברי השטן שאמר לתם שהבדילם השם מאכילתו והוא לבל יהיו שווים אליו. म्हणजे तिला दिसायला लागला की हा झाड खाल्ल्याबरोबर ऑलरेडी तिला गोष्टी समजायला लागल्यात आणि त्यामुळे ज्या तिला सर्पाने सांगितला होता त्या गोष्टी ज्या आहेत त्या खऱ्या व्हायला लागल्या. बोलते केन आश्चर्य तुम्हाला याच्यापासून नाही खायला सांगितलंय का, आणि तुम्ही आश्चर्य सारखं व्हाल, तुम्हाला करेक्ट रॉंग या सगळ्या गोष्टींचा अंडरस्टँड घ्यायला लागेल. ऑलरेडी तुम्ही आश्चर्य सारखं त्यामुळे तुम्हाला अलाव नाही केला. तिला दिसते झाड खाल्ल्यावर तिला ऑलरेडी समजायला लागला, इंटेलिजन्स यायला लागली. רב שמעון, כן.
ते बेसिकली आज पण तीच गोष्ट सेम आहे. लाईक बेसिकली रबानी मी सांगितलंय की इंटरनेट विदाउट फिल्टर वापरू नका. आणि मग כן, जे लोक अल्टिमेटली ते वापरायला चालू करतात विदाउट फिल्टर, अरे काय नाही झालं, रबानी नुसतं आम्हाला घाबरवलं हे ते. आणि लाईक सेम सेम सिच्युएशन की लाईक म्हणजे जोपर्यंत मी हात नाही लावला त्याला, बघितला नाही, मला असुर असुर, पण त्याला हात लावला तर म्हणजे अलाउड झालं सगळं, ठीक आहे सगळं. יפה מאוד. יפה מאוד. खूप चांगला एक्झाम्पल आणला. כן, तुला दिसतंय काय प्रॉब्लेम नाही. मला त्याचा इफेक्ट नाही होत. मला हे नाही होत. आणि अशी याला याला चांगला आहे उलट. फिलू चांगला आहे. की लो इट्स इट्स बेटर करून आणि काय नाही मी माझ्यावरती कंट्रोल ठेवतो. इट्स एव्हरीथिंग ओके. נכון, खूप चांगला एक्झाम्पल आणला. बोलतात וחלוקה, बोलतात ואלא באמצעות אכילה, לזה דקדק הכתוב לומר נחמד העץ. פירוש שאכלה להשכיל שהרגישה בו השכלה. तिला ऑलरेडी दिसायला लागलं की याच्यामध्ये इंटेलिजन्स आहे. ובזה נתעמתו בעיניה דברי השטן, की तिला ऑलरेडी दिसायला लागलं की त्याला मला कोणी सांगितलं होता की बोलल्या की का तुम्ही हे करता? טוב, בסדר, טוב, आपण कंटिन्यू करूया אור החיימדי, לא משנה. טוב, בדברי השטן שאמר לה טעם שהבדילן השם מאכילתו ולבל יהיו שווים אליו. म्हणजे त्याला ते सेम होतील आणि त्यामुळे तिकडं जसं काय तिकडं जसं काय ते हाशेमला सेम होतील आणि त्यामुळे तिकडं तिकडं तिला दिसला की सतांनी जे बोलला ते त्याच्यामध्ये ट्रूथ आहे. "ותיקח מפריו ותאכל." आणि मग तिकडे इव्हेंट आले की "תיקח מפריו ותאכל." मग तिकडे त्यांनी घेतला फ्रूट आणि तेव्हा तिच्यातनं तिने खाल्ला. बोलते "ודקדק לומר מפריו." इथपर्यंत तिने नाही खाल्लं होतं प्री. "ותיקח מפריו." ऑलरेडी तिने इकडं हे खाल्ला होता झाड. पण "תיקח מפריו ותאכל." ते इकडं आला. बोलतात לומר מפריו כי מעצו כבר אכלה קודם, ובזה נתיישבו כל הכתובים וכל הדקדוקים שדקדקנו אל הנכון. म्हणजे तुम्ही जर באמת पसूक जो वाचला त्याच्यामध्ये हा जो अंडरस्टँडिंग आहे तो क्लिअर येते. बोलतात ते בסדר, כאילו זה पहिले तिने झाड खाल्ला आणि नंतर फ्रूट खाल्ला आणि मग ती तिकडे फसते त्याच्यामध्ये. וגם תם לפעמים הכתובים וכל הדקדוקים שדקדקנו על הנכון. म्हणजे वरती जे आपण प्रश्न विचारले बोलतो ओरा खाईम ते येतात अल्टिमेटली उत्तरची सगळी जी उत्तर आहे ती देतात. कारण की का तिकडे म्हणजे पहिले आपण काय उत्तर विचारली, की कसा काय तिने खाल्ला याला अ, तिला ताबा कसा काय होता एनाईमला, शब्द कुठला होता? हू. याचे सगळे शब्द विचारले मी हेच. हे सगळे जे क्वेश्चन्स आहेत ते पस्तूकचा फक्त क्लिअर अंडरस्टँडिंग मध्ये सगळे जे प्रश्न आहेत ते उत्तर त्याचे आले. बोलतात तिकडे ותם נתנה לבעלה, ותם נתנה לבעלה ולצד חיבתו, כדי שגם הוא יהיה לאלוקים. बोलतात तिला त्याच्यात एवढा प्रेम होता, की तिने त्याला पण दिला. त्याला पण सुपर हिरोचे पॉवर्स येतील आणि त्यामुळे तिने त्याला पण दिला. बोलतात "वराईתי לתת טעם טוב." जसा आपण बघू इक्वी, כן? अोराख חיים, जिकडे जे tzaddikim आहेत त्यांच्यासाठी ते वॉल्स रेडी करतील, की त्यांच्या अगेन्स्ट कित्रुक नको यायला, म्हणजे अंडरस्टँडिंगमध्ये किंवा कुठल्या ह्याच्यामध्ये. आणि जे रशायम आहे त्यांच्यासाठी ते अफिलू त्यांच्या चांगल्या गोष्टींमध्ये पण त्यांना ते पाडतील. जसा म्हणजे त्यांची जी केस जी आहे ती स्ट्राँग व्हायच्यासाठी त्यांचे ते रशायम लोकांसाठी ते मम्माश होतील का ते गो आणि त्यांच्यावरती अजून मोठे-मोठे तवियत आणतील जे ऑब्व्हियस जे आपल्याला दिसत त्यापेक्षा असती. आणि इकडे बघू अजून कुठल्या-कुठल्या गोष्टी. बोलतात इकडे "וראיתי לתת טעם טוב, כי אין כל כך אשמה על חווה." हिने बोलला ना, "एन कोल का काशमाला खावा." म्हणजे खावा एवढा काय तिने मोठा पाप नाही केला. तिला समजायलाच प्रॉब्लेम होतं. म्हणजे जसं सांगितलं तोच प्रॉब्लेम होता. आणि हा जो सगळा आशामा जो आहे, ते ओराखाईम ॲज अ गुड लॉयर ते पाडतील नाखाशवरती. बघू इकडं बोलतात का नाही तिला ते थांबतो, की "एन कोल काख आशमा अल खावा." खावाचा मोठा काय पाप नव्हता. "היא לא חשבה שיש בריאה בעולם שברא השם להבחין בה אהבת בוראו." बोलतात तिला कोणी सांगितलं होतं, की अशी कुठली गोष्ट आहे सतान, जी येईल आणि ती टेस्ट करेल तुम्हाला आणि तुम्ही बघता, काय करता त्याच्यावरती तुम्हाला सगळ्या गोष्टींवरती तुम्हाला तो टेस्ट करेल का? कारण की अरे त्याची जी जॉब आहे तुम्हाला पाडायचा आहे आणि तुम्ही जसं पडले, तो जाते वरती आणि सांगते, "बघ तुझा पोरगा, कसा त्याने पाप केला, काय केला, हे केला, ते केला."
बोलते तिला माहितीच नव्हता, की असा कोण आहे, की जो येईल आणि खोटं बोलेल. का? कारण की प्रूव्ह करायला, की तो हशेमला प्रेम करते. म्हणजे जेव्हा तो मिचवा करते, जेव्हा तो मिचवा नाही, लो तासे जो आहे त्याच्यापासून लांब जाते, त्याच्यामुळे तो दाखवते, की तो हशेमवरती किती प्रेम करते. तिला बोलते माहितीच नव्हता. तिला कोणी सांगितलं होता, हशेमने सांगितलं होता. तुम्ही बघितलं कुठे लिहिलंय, की इकडं आहे अशी कुठली ब्रिया, जी येऊन तुम्हाला सारखी टेस्ट करत राहील. बोलते तिला माहितीच नव्हता. היא לא חשבה שיש בריאה בעולם, שברא השם להבחין בה. अहवात बुवा तिचा प्रेम जो आहे हाशेमचा वरती, तिला प्रूव्ह करायसाठी तिला माहितीच नव्हतं, की असा कोण येईल, खोटा बोलेल, हे बोलेल, ते बोलेल. प्रूव्ह करायला, की ती हाशेमवरती प्रेम नाही करते. हाशेमवरती तिचा प्रेम नाही. שהוא נחש שנתלבש בו בשטן. हे पसूक जो आहे, בעזרת השם आपण חיימדי अजून जास्ती चांगल्या याच्याने शिकू. שהוא הנחש שהתלבש בו שטן. כן, म्हणजे दोन वेगळ्या एंटिटीज आहेत. נכון? נחש שהתלבש בו שטן. पण बेंटाईम आपल्यासाठी सेम क्रिचर, पण इकडं ज्याला कोणाला दिसला, मी काय बोललो ते, इकडं 2 गोष्टी आहेत. एक नकाशा आहे आणि नितलबेश म्हणजे त्याच्यावरती कोण चढला आणि त्याच्यावरती कोणी ड्रेसअप केला, त्या नखाशमध्ये सतांनी. आणि नखास जो होता त्याच्यावरती तो राईड करत होता सतान. ואם הייתה יודעת זה, הייתה חוששת לו, ולא הייתה נותנת אוזן לשמוע דבריו. כאשר עושים כאשר עושים הן, היום אנשים צדיקים שאינם מתים אוזן לפיתויו. बोलतात जसे आज लोकांचे चद्दिकीम जे लोक आहेत, ते जसे नखाश बरोबर डिस्कशनच नाही करायला मागत. नाही मला ऐकायचं आहे, मला वेळ नाही, मी ऑक्युपाईड आहे, मी बिझी आहे. केन त्याला अजिबात वेळ नाही देत, की जो माणूस बिझी नाहीये, जो माणूस बोर्ड आहे, तो पडते, त्याला बोर होते. मग तो हे बघते, ते बघते, तिकडे जाते आणि मग तो बोलते. याला तर त्यांनी स्वतःचा टार्गेट घेतला, की नाही मला ह्या वर्षामध्ये 4 मसक्तोत संपवायचेच आहेत. बरखोत, शब्बात, इरोविम, पसखीम. जाऊ त्याचा वेळ संपला. त्याला श्वास घ्यायला वेळ नाही राहणार. तर हे त्याने घेतला, की मला जेव्हा पण फ्री टाईम असेल, तेव्हा मी मसक्तत माझ्या संपवायचे या वर्षामध्ये. क्लीन आहे देव. त्यांनी तो घेतला. दुसऱ्या कुठल्या गोष्टी जोहार, तिकुने जोहार, जोहार खदाश, कितवे आर, येच काय कमी आहे आपल्याकडे. मिद्रशी, राशी, रामबाम, ओर अखाईम. ज्या माणसाकडे वेळ आहे, त्या माणसाकडे टाईम आहे हातामध्ये, तो त्याचं ऐकते. हां, तिकडे जा, इकडे जा, हे बघ, ते बघ, हा पिक्चर बघ, तो पिक्चर बघ. त्याच्यासाठी त्याला वेळ आहे, तर त्याला तो बरोबर पाडेल. तर जसं "हायोम अनशीम चदिकीम शेइनाम मतीम ओझेन ले पितुआव." त्याचं काय पण दाखवते फ्लॅशी कलर, हे ते. मला वेळ नाही, मला आज नाही वेळ, उद्या नाही. तर कधी वेळ आहे? मला श्वास घ्यायला वेळ नाही. זהו. וגם כי ירבה חלק לשונו והפלגת חשק मादने तामीम इसूर. बोलतो त्याला, की जरी त्यांनी सांगितलं ना, इकडं फ्री आहे तुला. आज अख्खाच्या अख्खा दिवस त्या हॉटेलमध्ये तुला मटण फ्री. कशेर रे. अ, वेळ कोणाकडे आहे? बोलतात וגם כי ירבה חלק לשונו, חלק לשונו म्हणजे तो त्याला सांगते काय चांगला. הפלגת החשק מעדני טעמיו אסורו. त्याला त्याला नाही. इकडं अफिलू ओरा खाईम बोलतात इसूर बद्दल. मी बोलतोय अफिलू जरी हेतेरमध्ये त्याला असेल, पण त्याला टाईम नाही. जसं लोकांना जसा टाईम आहे खूप. ते इकडे बघतात, कुठं काय लागलंय, काय जाऊन बघून येतात. तिथे कुठं आता ते कॅनियनमध्ये डील आहे का बघायला. असतं काय नाही विकत घ्यायचं त्याला, पण त्याला जाऊन फक्त बघायचं इकडं डील चालू आहेत का? काय स्वस्त आहे का? त्याला नाही विकत घ्यायचं. त्याला गरज पण नाहीये. זה אסור. וזהו לצד שהכירו הוא אבן מרמה יורד ומסטין, עולה ומקטרג. היא त्याची स्टाईल आहे יצר הרעची, וזהו לצד שהכירו. म्हणजे त्याला ऑलरेडी ओळखलाय. म्हणजे כן, रबेनु अरिझाल यांच्याबद्दल लिहिलंय, की कपड्याच्या वासावरनं, कारण कपड्याचा जो वास येतो, माणसाच्या अंगातनं जो वास येतो, नाही घाण, जो प्रत्येक माणसाला एक पेक्युलिअर स्मेल असतं. त्या स्मेलमधनं सांगायचं त्यांनी कसला विचार केला, त्यांनी कुठला खालून बघितला रात्री आणि त्याला कुठला यचेरार आहे. त्या वासाने. तर बोलतात ते त्यांना तो त्यांना एवढं बरोबर माहिती होते, की यचेराराबद्दल. मी बघितला अ, जसा मी बघितला राब युदफ्ता ह्याच्यामध्ये, की त्यांना बरोबर माहिती होतं, की कोण कसं खोटं बोलते, कोण काय बोलते, कसं बोलते. आत्मा जे येतात,
माणसामध्ये ते कशा बोलतात त्याच्याबद्दल त्यांना फुल अंडरस्टँडिंग होता. मला बोलायचं होतं अजून काहीतरी. तर बघू पहिले. וזהו לצד וזהו לצד שיכירו והוא אבן ומרמה. יורד למטה म्हणजे तो पहिले येते, पहिले तो सांगते योred उमस्तीन. तो येते पहिले खालती आणि तो माणसांना वाईट मार्गाला घेऊन जाते आणि मग तो काय करते, ओले उमे एकत्र. जसं त्या माणसाने पाप केला, ओले उमे एकत्र. तो वरती जाऊन सांगते, "बघ काय केलं, बघ, 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 ह्याच्याकडे बघ." "והיא האישה הענייה לא עלה בדעתה की यशना बरिया זו בעולם לנסותה." आणि तिला माहितीच नव्हता, की अशी कुठली क्रीचर आहे, की तो येईल आणि तिला पाडायला बघेल आणि पाडल्याबरोबर तो जाईल वरती आणि त्याला ते जाऊन सांगेल, "बघ त्याने काय केलं." ונוסף כי הרגישה בטעימת העץ לצד היותו מותר לפי סברתה, וראתה की משונה הוא לשבח. म्हणजे जेव्हा तिने टेस्ट केला तेव्हा तिला ऑलरेडी दिसला की याच्यामध्ये बेमेत हा स्पेशल कुठला ट्री आहे आणि त्या ट्री मध्ये जी गोष्ट त्यांनी सांगितली सतानी त्याच्यामध्ये बेमेत एमेत आहे. त्यामुळे तिला वाटलंच नाही की तो तिला बरोबर पाडायसाठीच आलाय. बोलतात इकडे בנוסף כי הרגישה בטעימת העץ לצד היותו מותר לפי סברתה, וראתה כי משונה הוא לשבח ובהצטרפות דעתה שקלה מאדם. आणि तिचा जो दात जो आहे तो आदामपेक्षा लाइटर आहे आणि ती जशी काही इझियर प्रे होती की तिची जी अनालिसिस आहे, तिची जी अंडरस्टँडिंग आहे, एक 1+1 टाकून तू करायची, ती वीकर आहे आदामपेक्षा. आणि त्याच्यामध्ये जसं लिहितात की बेझत हशेम सेफर इथिरामध्ये हा डिस्कशन आपण बघू लवकरच. ईशा दातान नशीम दातान कल्ला जो लिहिलाय त्याचे वाईट म्हणून नाही लिहिलाय, ते दातान कल्लाचा अर्थ तिला बिना येतेरा आहे, तिला बिना जास्ती आहे. तिला एक्सप्रेशनचे टूल्स तिला दिलेले आहेत जास्ती, म्हणजे बिना येतेरा म्हणजे ती एक्सप्रेस करू शकते. पण खोखमा जो आहे तिच्या बाळाकडे आहे तो नसल्यामुळे लेफामीम दातान कला, कारण की तो जो खोखमा जो आहे तो तिला बरोबर मिळत नाही, कारण की तिच्याकडे बिना जास्ती आहे, एक्स्ट्रा बिना आहे. एक्सप्रेशन माणसाला बिना कमी आहे पण त्याला खोखमा आहे. मग त्या थोड्या बिनामध्ये आणि त्या खोखमामध्ये तो येते दात करायला. त्याचा डिस्कशन आपण बघू בעזרת השם ספר היצירה. בהצטרפות דעתה שקלה מאדם, אבל אם הייתה יודעת, नाही तिला माहिती असतं, तिला वॉर्निंग दिली असते कोणी की असं कोण आहे हा, बघा सांभाळून राहा, पोलीस असतात साईडला. तो אבל אם הייתה יודעת כי ידיעתנו כי ברא השם שטן לנסות ידידיו. म्हणजे हाशेम कोणाला टेस्ट करते, यदिदाव त्याच्या मित्रांना, त्याच्या फ्रेंड्सला, त्याची जे त्याला जे आवडतात त्यांना तो टेस्ट करते, जे ऑलरेडी सत्तांच्या खिशामध्ये आहेत. त्यांना टेस्ट करायची काही गरजच नाहीये. काय नको, तो काय जाणार नाहीये तिकडे आता कुठल्या कुठल्या नाईट क्लब मध्ये तिकडे त्यांना टेस्ट करायला की तो तो त्याच्या मिचवत पाळणार आहे की नाही. ऑलरेडी तिकडे डिफिकल्ट आहे बोलतो. मे बी तिकडे त्याच्यात दुसरी कुठली टेस्ट असतील त्याला खेन तिकडे, पण सिम्पल टेस्ट मध्ये त्याच्यामध्ये फेल होईल, त्याच्यामध्ये त्याला टेस्ट नाही. או אם היה לה טעימת העץ באיסור לא הייתה תואמת. म्हणजे दोन गोष्टींबदली एक जरी गोष्ट असती, ओ तिला माहिती असता की अशी कुठली गोष्ट आहे की जी येते आणि ती टेस्ट करते आणि तुम्हाला पाडायचा प्रयत्न करते, ओ तिला माहिती असतं की एच मधनं म्हणजे प्लांट ट्री मधनं पण खायला अलाउड नाहीये, तिने पाप नाही केला असता. बघितला, याला बोलतात गुड लॉयर. त्याला बोलतात गुड लॉयर. तिने पाप केला बेसायद आहे, पण तिची काय चूक आहे, तिला तुम्ही सांगितलं होतं स्वतः नाही, हो तिला तुम्ही सांगितलं होतं की हेच आहे. गुड लॉयर काय नवं काय म्हणजे बघाल बेमेत ऑल द वे. आपण तुम्हाला बघितलं असं शिमशोनच्या वेळेला पण त्यांनी जो प्रूव्ह केला कॅन सद्दिक शिमशोनला, म्हणजे शिमशोन सद्दिक, हो शिमशोन सद्दिकच होता, पण जो कन्व्हिन्सिंग मध्ये तो प्रूव्ह केला, तो ओराखाईमची जी जी स्किल आहे अनमॅच्ड. भाऊ कसे आपल्याला नाही माहिती, मला नाही माहिती सगळं थोडा, सगळे मी फशीम, पण जे काय शिकतोय ओराखाईम अनमॅच. जिकडं जिकडं रशाला अजून मोठा रशा करून दाखवायचा आणि सद्दिक जर त्याच्या अजून म्हणजे तो जरी त्याच्या हातून पाप झाले वगैरे असतील, त्याचे पाप म्हणजे किती तो अनूस होता,
किती तो फॅक्टरच्या पुढे तो पडला होता, ते दाखवतात. बेजा हशेम आपल्याला पण जेव्हा जो बोलतात, की जेव्हा माणूस त्याचा अभ्यास करते कुठल्या सब्जेक्टचा, तो येते त्याच्यासाठी मध्ये साक्षी द्यायला. बेजा हशेम आपल्याला असे जर ओळखेदी नसतील आपल्यासाठी, तर काय ना आपली केस जी आहे ती थोडीफार चांगली होऊ शकते, की ते प्रूव्ह करतील. नाही ना? तुम्ही त्याला जन्म दिला इकडे, तो त्याला तुम्ही पाळला. कसं काय तुम्ही एक्सपेक्ट करता? माणसाच्यात म्हणजे ऑब्व्हियसली चान्सेस आहेत, पण जिकडे तो पडला तिकडे. तो वेई माया ई मायाला तेईमा था एच बेसू लो आयता तोएमेत. म्हणजे तिला माहिती असतं, की एच मधनं खायला अलाउड नाहीये. अहो, तिला माहिती असतं, की सतान दोन्हीमधला एक तिने पाप नाही केला असता. पण तिला दोन्ही गोष्टी माहिती नव्हत्या. वेल्लो आयता शोलाखात यद्या आले खोल. म्हणजे तिने नाही खाल्ला असता, तिने बघितला पण नसता आणि तिने नाखास ऐकला पण नसता. तर אה, मला संपवायचं होतं. לפחות ועוד נראה לתת טעם לחווה שמיהרה לעבור פי השם, שהוא לצד שחשבה שקבלת מצווה זו היה בטעות. बोलतात अजून दुसरा रिझन म्हणजे अजून केस स्ट्रॉंग करायला. बोलतात, की तिने पटकन का पाप केला? अरे, एवढा पटकन पाप केला. बोलतात तिचा पाप का झाला माहिती आहे? तिला वाटला, की मिtzवा जो तिने घेतला तो मिस्टेकन मिtzवा होता. म्हणजे जसं आपण बघू इकडे एक्झाम्पल आणतील. बोलतात, שלא חשבה שכל כך היה עץ הוא חשוב שקיבלה עליה מצווה. म्हणजे जर तो ट्री एवढा चांगला आहे, त्याच्यावरती जर मिtzवा दिला असता, तर मी नाही घेतला असता. म्हणजे जर मला पहिले माहिती असता, की ती एवढा गोष्ट चांगली आहे, की तिला मी एक्सेप्ट नाही केली असती. जसा जसं आपण बघू शब्बात पे खेत मध्ये तिकडे लिहिलं आहे, הרי זה מגיד, הרי זה מגיד כי הוא דבר צורך ולא תפסיק מצווה שיכול לחזור בו. म्हणजे इकडं बोलतात, שנייה מיס केले ותמצא, תמצא כי בחינת התורה כמה בריתות קרא השם על התורה עם ישראל, והרי זו מגיד כי הוא דבר צורך ולא תפסיק מצווה שיכול לחזור बो. तोरामध्ये पण हाशेमने आपल्याला कितीतरी ब्रीतोत केले. पण ते मस्पिक आहेत का? बोलतील इकडे आपल्याला मसकत शब्बातमध्ये इकडे डिस्कशन आणतील, मखलोकेत आणतील, दाखवायला शब्बात जेव्हा आपल्याला तोरा दिला, तेव्हा पण लोकांनी तो रिजेक्ट केला. कारण की तुम्ही बोलले, "हां, मला फोर्स केला. मला नाही पाहिजे होता. मला जर पहिले विचारलं असतं, तर मी नाही सांगितलं असतं. पण मला तुम्ही फोर्स केला आणि मला दिला तुम्ही तोरा ह्याच्या दिवशी, शाबुआच्या दिवशी. मी घेतला नाही तर काय तिकडे लिहिलंय, की "श्याम ती क्रूरात खेम." तुम्ही तिकडे तुम्हाला तिकडे गाडले जाईल. बोलतो, "मग नाही घेणार तोरा, कोणी पण घेतला असता." तर बोलतात त्याच्याबद्दल बोलते ईशा बोलते, की "जर मला माहिती असता, की ह्याच्यामध्ये एवढी हुशारी आहे, ते आहे, तर मी नाही मिtzवा घेतला असता." मी बोललो असतो, "नाही, मला नाही एक्सेप्टेड आहे. मला खायचंय." ותמצא כי בחינת התורה כמה בריתות כרת השם. म्हणजे पहिले हशेमने कितीतरी ब्रीथ केले. म्हणजे त्याच्यावरती कितीतरी मिtzवत दिले. त्याच्यावरती ब्रीथसाठी, की तोरा तुम्ही तोडू नका. עם ישראל, והרי זו מגיד כי הוא דבר צורך, म्हणजे ही गोष्ट आहे ती ठेवायला पाहिजे. ולא תפסיק מצווה שיכול לחזור בו. आणि त्याच्यामध्ये מצווה नाही देणार, की ज्यामध्ये परत तुम्ही मागे येऊ शकता. ותמצא עוד שאמרו זיכרונם לברכה, תעשה ליל השבת मध्ये, שקיומו בימי מרדכי מה שכבר קיבלו לצד שהייתה השבועה הראשונה בעונש שכפה עליהם כהר חגיגית, והרי זו מגיד כי צורך בשבועה. बोलतात इकडं तोरा देताना पण पहिल्यांदा जेव्हा तोरा दिला मोशे रबेनूच्या दिवसामध्ये, तो होता बेओनेस. त्यांना घ्यायलाच लागणार होता. जर नाही त्यांना घेतला असता, तिकडं कंडिशन होती, नाही लो किबालतेम शाम ती एक बुवात कमी. तुम्हाला तिकडं ह्याच्यामध्ये सिन्नाई डेझर्ट तुम्हाला गाडून टाकेल. ओनेस घ्यायलाच पाहिजे. घेतला. तर बोलतात पण मोर्देखायच्या दिवसामध्ये, मोर्देखाय व एस्थरच्या दिवसामध्ये किबलू बे किमो म्हणजे ज्यांनी कोणी तेव्हा मोर्देखाच्या दिवसामध्ये त्यांनी एक्सेप्ट केला आणि तेव्हापासून सगळा तोरा जो आहे तो जसा काय आपण एक्सेप्ट केला. आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे. आपल्याला सगळं माहिती आहे काय लिहिलंय आणि आपण सगळं एक्सेप्ट केला. जर तोपर्यंत त्याच्यामध्ये समजा म्हणजे एस्थेरच्या दिवसापर्यंत समजा कोणी बोलला असता, की मला नाही पाहिजे हा मिtzवा, मला हे नाही, तर तो बोलू शकत होता, की तू एक्झेम्प्टेड आहे कारण की तुला माहिती नव्हतं याचे सगळे रेस्ट्रिक्शन्स आणि जेव्हा तुला ओनेसनी घेतला, त्यामुळे तो येऊ शकत होता आणि बोलू शकत होता, की मला नाही पाहिजे होता.
पण बोलतात की צורק בשבוע, באונס שכפה עליהם כהר חגיגית, והרי זה מגיד की צורק בשבוע. म्हणजे त्याच्यावर प्रॉमिस घेतली की तुम्ही तोरा तोडणार नाही आता. बोलतात ומעתה חווה שלא נשבעה אין עליה חובה. म्हणजे तिने शपथ नाही घेतली होती. मग तिला असं वाटलं की अरे हा मिtzवा त्याच्यामध्ये मी शपथ नाही घेतली की मी करीनच करून. मला माहिती नव्हता याच्यामध्ये, म्हणजे दाऊत होती इकडे. म्हणजे त्याच्यामध्ये तिने एक्सेप्ट जो केला होता तो होता विदाऊट नोईंग. तिला माहिती नव्हतं काय सगळे कंडिशन्स आहेत, तेव्हा तिने घेतला, एक्सेप्ट केला विदाऊट नोईंग सगळे क्लॉजेस. बोलता तुम्ही आता חווה שלא נשבעה אין לה חובה, והגם שקיבלה באמירתה לגבוה במקום נדר הוא की כל זה היא קבלה בטעות. म्हणजे जे तिने घेतला, जे तिने एक्सेप्ट केला, सगळा होता कबाला בטעות, כי तिला माहिती नव्हते सगळे इम्प्लिकेशन, सगळे त्याचे क्लॉज माहिती नव्हते. והנה לפניך מה שאמרו זיכרונם לברכה במסכת נדרים פרק ט', जसं लिहिलं आहे פרק ט' मध्ये מסכת נדרים मध्ये, וזה לשונה קונם יין שאיני תואם שהיין רע למעין, אמרו לו הלא מעושן יפה למעין उतार. बोलतात तिकडे मसके नेदारीमध्ये तिकडे डिस्कशन आणलाय. समजा कोणी नेदर घेतला, बोलताय मी नेदर घेते, मी याईन पिणार नाही आजपासून, याईन पिणार नाही, अजिबात नाही पिणार, हात नाही लावणार याईनला. का? त्याला जाऊन विचारा का का तू नेदर घेतला असा रे याईनचा. बोलतात अरे मला माहितीये की याईन तो पिते त्याचे म्याईन त्याच्या इंटेस्टाईन्सने प्रॉब्लेम होतात. हा त्याच्यामुळे. अरे पण ओल्ड ओल्ड वाईन, ओल्ड जो पिते म्हणजे जी चांगली ज्याला होतात ना एज्ड वाईन, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही. ती हार्टला पण चांगली आहे, डायजेशनला चांगली आहे, अजून चांगली आहे, डोळ्याला चांगली आहे. काय बोलू शकतो काय त्याची खरेच आहे ते. बोलते तिकडे गमारा की अरे अफिलू न्यू याईन जे म्हणजे जे जी नवीन याईन आहे ती पण त्याला मुतार झाली. का? की त्याला ही गोष्ट माहिती नव्हती की अरे ओल्ड याईन मध्ये त्याला बेनिफिट्स आहेत आणि ती याईनला वाईट नाही. त्यांनी का याईन नाही घेतली. बोलते याईन नाही घेतली कारण की याईन नेदर का टाकला, कारण की त्याला माहिती होता की याईन मध्ये म्याईमला तो डॅमेज करते, तो प्रॉब्लेम करते, त्यामुळे त्याने नेदर घेतला. पण जेव्हा सांगितलं अरे नाही ते फक्त ओल्ड न्यू वाईन मध्ये होते, नाही नाही ओल्ड वाईन मध्ये, तेव्हा त्याचा अफिलू जर त्याला माहिती नव्हता ते, तेव्हा त्याचा तो न्यू वाईन पण त्याला मुतार झाली. तिला काय वाटला होता की अरे याच्यामध्ये विष आहे, आणि अशी मी सांगितलं विष आहे त्यामुळे नाही, पण जर त्याच्यामध्ये डोळे उघडणार आहेत माझे, मी हुशार होणार आहे, तर तो पण नेदर जो आहे तो उतार झाला. पण बघू हे नवरा काय मानतील की ओके, पण असे मी सांगितलं होता. पण तो बेंटाईम हे पिलपुलसाठी काय समजते मी काय बोलतोय נכון? היין רע למעין ואמרו לו. राबी כן, 2-3 प्रश्न आहे राबी. כן, एक पहिला प्रश्न की जे तुम्ही बोलले होते की एस्तेर आणि मोर्देखाय पर्यंत तोरा जे होता ते म्हणजे लोकांना क्लिअर नव्हता किंवा त्याचा अंडरस्टँडिंग त्यांनी घेतला होता आणि त्याच्यानंतर केला होता, त्याच्यानंतर त्यांनी बोललं. पण כן. बेसिकली मोशेची जी जनरेशन होती दॅट इज नोन एज द जनरेशन ऑफ नॉलेज. त्यांना बरोबर. तोरा पूर्ण माहिती होता, तोंडपाठ होता आणि सगळे त्याचे म्हणजे जे आता आपण मिशना आणि गेमारामध्ये समजतो ते त्यांना सगळं माहिती होता. כן. तर ते जनरेशनला असं आपण कसं बोलू शकतो की त्यांना अलाउड म्हणजे त्यांनी काय बोललं असता की मला हे नाही पाहिजे तर बेसिकली अलाउड होता. त्यांनी बेसिकली त्यांना हो, सगळं माहिती होतं आणि त्यांना माहिती होतं म्हणजे त्यांनी 40 वर्ष शिकला. त्यांनी मोशे रबेनू बरोबर करेक्ट. बसून शिकला, तेव्हा त्यांना माहिती पडलं. पण समजा कुठला मिtzवा असता त्याच्यामध्ये त्याने बोललं असतं नाही मला हे नाही ऍक्सेप्टेड आहे, का कारण की व्हॉट एव्हर मला हे नाही ऍक्सेप्ट आहे, त्याच्यापर्यंत त्याला जोपर्यंत सगळे क्लॉज माहिती नव्हते तोपर्यंत त्याला गमारामध्ये तिकडं अबाई आणि रबा आणि अबायाचं डिस्कशन याच्यामध्ये शबात मध्ये, तिकडं ते प्रूव्ह करतात. अबाई अबाई बोलतात की जिकडं जिकडं माणसाला मी समजा माणूस तेव्हा मेला वारला असता आणि तो आला असता आणि बोलला असता हा याच्यामध्ये एक क्लॉज होते मला माहिती नव्हता, ह्या क्लॉज मध्ये मी बेमेत ऍक्सेप्ट नाही केला असता, त्याला त्या ह्याच्यामध्ये तो एक्झेम्प्टेड होता त्या मिtzवामध्ये. जोपर्यंत त्यांनी एक्सेप्ट फुली नाही केला, जोपर्यंत मोर्देखाय पर्यंत आले नाही तोपर्यंत त्याला जर माहिती असतं की याच्यामध्ये असा एक क्लॉज होता आणि ते मग तो त्याला ऍक्सेप्ट नव्हता, म्हणजे आपण बोलतोय इन फ्रंट ऑफ हशेम काय की बेमेत नाही स्थाम त्याच्या ताबोतसाठी, नाही त्याला त्या डिझायर साठी, याला बेमेत नाही तो एक्सेप्ट करते. जसा
इकडं खाबाच्या साईडला प्रूव्ह करतो की तिला नाही माहिती होतं की तो ट्री जो आहे तो विजडम आणते. जसा एक्झाम्पल आणते गमारामध्ये की फक्त न्यू वाईन जी आहे ती डॅमेज करते तुझ्या इंटेस्टाईन्सला, पण ओल्ड वाईन जी आहे ती चांगली आहे. तर तिकडे तिकडे त्याला माहितीच नव्हती क्लॉज की अरे न्यू वाईन आहे. मग तेव्हा तो न्यू वाईन पण त्याला मुतार झाली, जरी त्यांनी नेदर घेतलं होतं तरी. तर अभि मला इथे खवाबद्दल 2 प्रश्न आहे. Okay. तिला कधी कळला की ते फ्रूट ट्री खाल्ल्यानंतर की आता डेथ येईल? हो, ते आपण बघू. ते पण इकडे ओराखाईमचे चेन बघू. ओराखाईम सांगतील आपल्याला की अरे तिला निदा लागली. पण निदा ती लगेच मेली नाही जागेवरती. आपण बघू ह्याच्या एंडला टुवर्ड्स द एंड तिकडे आणतात. आणि हाशेमच्या समोर बय्यो मोखलेकेम तमूत तिकडे बघू भाऊ हशेम खूप ब्युटिफुल पिरुष आहेत, ब्युटिफुल एक्सप्लेनेशन आहेत. बय्यो मोखलेकेम तमूत म्हणजे ज्या दिवशी तुम्ही खाल तेव्हा तुम्ही मराल. पण ती लगेच नाही मेली, कारण की त्या दिवशी म्हणजे हाशेमच्या दिवसामध्ये तो 1 डे जो आहे तो 1000 इयर्स. 1000 इयर्स आणि तिकडे डेथ चालू झाली होती, पण ती लगेच नाही मेली ऑन द स्पॉट. आणि तिकडं तिचा अजून मिस्टेक झाला की तिने तिच्या नवऱ्याला पण दिला आणि हे केलं आणि ते केलं. हे आपण बघू. तो माझा दुसरा प्रश्न होता की जेव्हा काय? तिला कळला होता की ती मरणार आहे आणि तिच्यावर मौत येणार आहे, तर तिने तिच्या नवऱ्याला का दिला? म्हणजे कसं? नाव दिस इज अ डेलिबरेट मिस्टेक. पहिली वाली पहिलं was तिने not a खाल्ला. deliberate mistake. काय? नाखो. तर आपल्याला थांबायला लागेल पुढच्या वेळेपर्यंत. अनफॉर्च्युनेटली होतात ना की टाइम कमी आहे. तर जेवढा अभ्यास करता येईल तेवढा चांगला आहे. माझी उद्या पण एक शिवर करायची इच्छा आहे पुरुषांसाठी फक्त. शारा कफन होते ओशाना सेम रिलेटेड आहे हे आदम रिशोन वरती वगैरे. पण मी अजून तुम्हाला फिक्स नाही सांगत. तुम्हाला मी उद्या ग्रुपवरती मेसेज पाठवीन. बिजाशम पुढे कंटिन्यू करू इकडनंच ओद निराला ते तामपासनं बिजाशम पुढच्या वेळेला ओराखाईमध्ये. आणि पुढच्या याच्यामध्ये जो 13 नंबरचा जो पसूक आहे तिकडे अजून डिटेल्स आहे याच्याबद्दल, या पापाच्या बद्दल. वयोमे हशेम एलोहेम लेइशा मा जो तसीत याच्यामध्ये ओराखाईमच्या मध्ये अजून तिकडं ब्युटिफुल एक्सप्लेनेशन आहेत. जरी छोटा जरी असला डीप एक्सप्लेनेशन आहेत. बिजाशम आपण पुढच्या वेळेला इकडे कंटिन्यू करू आणि प्रयत्न करू लेफखोत रोशना. मला वाटतं रोशनापर्यंत एक शिव राहील काय. लेफखोत याचं कसं काम करते आपल्यावरती त्याचा अंडरस्टँडिंग करायसाठी बेजॉर्शन पुढच्या वेळेपर्यंत. तुझा बसा काय मी शाबवतो स्कूल आहे Thank you very much, Abhi. Shavuot tov. तुम्हाला मी 1-2 मिनिटात फोन करतो. मला मशिदीत नमाजीला पण जायचं. 2 मिनिटात मला फोन करतो. बस ना. Thank you, Rabbi. बाय. कळतो सगळ्यांना. तुझा